नमस्कार. सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात सायंकाळच्या वेळी हवेशीर गच्चीवर बसून खाण्यासाठी काहीतरी चविष्ट पाहिजे असतं बरं का. तर त्यासाठी सिक्रेट मसाला घालून झटपट तयार होणारी चविष्ट सुकी भेळ आपण तयार करूया. यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये 2 कप मुरमुरे स्वच्छ करून घेतले. कुणी याला चुरमुरे म्हणतं किंवा कुरमुरे सुद्धा म्हणतात. तुम्ही काय म्हणता ते कमेंट करून नक्की सांगा. यात एक मोठ्या आकाराचा कांदा मध्यम साईजमध्ये चिरून घातला. एक मोठा टोमॅटो सुद्धा असाच चिरून घालायचा आणि खूप पिकलेला असेल तर त्यातल्या बिया काढा बरं का. म्हणजे बियामुळे काय होतं, भेळ आपली जरा जास्त ओलसर होते किंवा मुरमुरे असे चिवट होतात. तर 2 ते 3 चमचे भाजून घेतलेले शेंगदाण्याचे साल काढलेले आहेत ते घातले. एक हिरवी मिरची बारीक चिरून घातली. आता माझ्याकडे बुंदी आहे, खारी बुंदी घरात, म्हणून मी 2 चमचे घातली. 3 चमचे बारीक शेव घातली. शेव आणि बुंदीच्या ठिकाणी तुम्ही मिक्स फरसाण असतं ना, ते तुमच्याकडे असेल तर ते घातलं तरी छान लागतं. आता यात भरपूर सारी कोथिंबीर स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि मग बारीक चिरून घालायची. कोथिंबीर मात्र यात नक्की घाला, खूप छान लागते. आता चवीपुरतं मीठ आणि सगळ्यात महत्त्वाचा मसाला म्हणजे चाट मसाला या ठिकाणी आपण घालणार आहोत. चाट मसाला घालून अशी सुकी भेळ तुम्ही करूनच बघा, खूप छान लागते, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर लाल मिरची पावडर घातली. आता पहिले आपण एक मिरची चिरून घातलेली आहे. तर त्यानुसार आता तुम्हाला किती तिखट आवडतं त्या पद्धतीने तुम्ही यात तिखट घाला आणि याला असं मिक्स करायचं. तर या ठिकाणी माझं भांडं थोडं छोटं झालं आहे. थोडं मोठ्या भांड्यात केली की छान मिक्स करता येते. तर तयार झाली ही एकदम चविष्ट आणि झटपट अशी सुकी भेळ. भेळ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा बरं का. धन्यवाद.